हाय नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. आता मी कोकणात आली आहे. कोकणात सध्या मे महिन्यात आंब्यांचं सीझन आहे. यावेळेला आंबे खूप कमी आहेत. मोहर करपला म्हणतात. खूप मोहर आलेला आणि असं वाटत होतं भरपूर आंबे आहेत. पण ह्या वेळेला अजिबात आंबा नाही आहे. तरी पण आता आंबा नाही आहे म्हणून का आपण खायचं नाही असं नाही आहे. ज्यांचे आले त्यांच्याकडे घेऊन खाऊया. विकत म्हणा, कोणी चला असेच दिले तरी पण हरकत नाही असं. तर आपण आंब्याचा शिरा बनवायचा आहे. अंगारकी संकष्टी आली आहे तर म्हटलं देवाला काय नैवेद्य दाखवायचा. तर चला आंब्याचा शिरा बनवूया. केळं टाकून शिरा बनवतात, तसा आंबा टाकून बनवायचा. आपल्याला जी टेस्ट आवडते तसं बनवायचं. चॉकलेट टाकून पण शिरा बनवतात, खूप छान होतो. ज्यांना चॉकलेट आवडतं ना त्यांना तो शिरा खूप आवडेल, आणि ज्यांना आंबा आवडतो ना त्यांना हा शिरा आवडेल. चला, 1 वाटी रवा घ्या, 1 वाटी साखर, सेम 1/2 वाटी तूप. पूर्ण 1 वाटी घ्यायची गरज नाही आहे. आणि 1 वाटी आंब्याचं गर आहे. हे आपलं साहित्य आहे. यात ड्रायफ्रूट, वेलची हे तुमच्या प्रमाणावरती आहे, कितीही घाला, जसं आवडते तसं घाला. आता टोप ठेवा, कढई ठेवा, जे असेल ते ठेवा. टोप छान तापलं की त्याच्यामध्ये आपण तूप घालूया. तूपही छान गरम करायचं आहे. अगदी रवा टाकला की असा चुरचुरला पाहिजे, असं छान तूप पण गरम करायचं. आता आपलं तूप तापलंय, आपण रवा घालूया. 1/2 वाटी तूप घेतलं होतं, अर्धी वाटी घेतलं तरी चालेल, पातळ तूप. छान खरपूस भाजून घ्यायचं. पटकन करपवायचं नाही, फास्ट गॅस ठेवून हलका हलका मीडियम टू हायवरती गॅस ठेवायचा आणि छानपैकी भाजून घ्यायचा. छान कलर बदलला असा मस्त की मग रवा आपला भाजून होतो. गोडामध्ये सगळ्यात रवा करणं खूप सोपं आहे. पण आपल्याला एकदा ट्रिक माहिती पडली, आपल्याला एकदम करण्याची पद्धत माहिती पडली ना, पटकन होतो. प्रमाण समजलं. आता छान आपल्याला वाटलं ना की आपला रवा भाजून झालाय. असं ब्राऊन व्हायला लागला थोडा, की त्याच्यात आंब्याचा गर घालायचा. हे बघा, तो असं कसं आता गरमीने गरम होईल ना जसा आंबा, तसं तो असं छान मेल्ट होईल. केळं कसं आपलं नरम होऊन जातं, तसा मस्त आंबा नरम होऊन जाईल. असं हळूहळू गरम होताना असं पूर्ण मेल्ट करून छान मिक्स करून घ्या. छान लागतं. तुम्हाला आणखी याच्यात गर घालायचं असेल ना आंब्याचा, घालू शकता, आणखी चव येईल. जितकं जास्त घालाल ना तेवढी तुला आंब्याची चव येईल. आता कसं आपले आंबे झालेले नाही आहेत,
थोडे ड्रायफ्रूट आणि वेलची टाकली. मस्तपैकी खूप बघा मस्त छान वास येतोय. आपला रवा पण खरपूस भाजलेला आहे. ड्रायफ्रूट गेले, आंबा गेलाय. आता 4 वाटी पाणी तापत ठेवूया आपण. 1 वाटी दूध, 3 वाटी पाणी. तुम्हाला 2 वाटी दूध, 2 वाटी पाणी घालायचं असेल तरी चालेल. असं 4 वाटी. जास्त रवा जाड असेल तर अजून अर्धी वाटी पाणी वाढवा. 1 वाटी, अगदी 5 वाटी केलं तरी चालेल. रवा जर जाड असेल ना तर थोडं पाणी जास्त लागतं. पाणी किंवा दूध जे घ्याल तुम्ही, इक्वल दूध आणि पाणी घ्या, किंवा 1 वाटी मी दूध घेतले आणि 3 वाट्या पाणी घेतले. मला हे पाणी थोडंसं कमी पडलं तर मी थोडंसं पाववाटी पाणी टाकले आणि मस्त असं. गावी कसं दूध कमी असतं, आम्हाला कसं दुकानातून मग दूध आणावं लागतं जाऊन, किंवा आहे तिथे गाई म्हशी, मग ते आधी सांगावं लागतं, कारण त्यांचं आधी कोणाला तरी देतात. म्हणजे त्यांचं नेहमीच गिऱ्हाईक असतं आणि मग आपण मधीच जाऊन मागायचं तर नाही, म्हणून मग आधी सांगावं लागतं. असलं तर हो म्हणतात, नसलं तर मग नाही, मग आणायचं दुकानातून. आता आपलं छान मस्त असं बघा. हे असं करताना आपल्याला कळतं की आपल्याला पाणी लागतंय का पुन्हा, किंवा दूध पुन्हा घालावं का, असं हे कळतं आपल्याला. आता मस्त झालं. आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालूया. आता साखर घातली की आपला रवा हलका होऊन जाणार. अजिबात स्किप काही केलं नाही, जसंच्या तसं दाखवले असंच्या असं बनवा, खूप छान होईल. आणि मी दाखवते तसाच होईल. आता साखर हळूहळू मेल्ट होईल आणि छान नरमसूत आपला रवा. फक्त रवा जाड असेल, बारीक असेल तर 4 वाटी पाणी लागणारही नाही. आणि बारीक रवा असेल तर तुम्ही अर्धा वाटी पाणी कमी करा. आता मस्त साखर मेल्ट झाली आहे बघा. छान नरमसूत आपला शिरा तयार होतोय. यात तुम्ही जसं आपण पाऊण वाटी तूप केलं ना, हे तूप तुम्ही 1 वाटी केलं तर अगदी असा तेल प्रसादीसारखा होईल. पण आपल्याला तसं नको आहे. आपल्याला घरी खायचं आहे, आपण काही प्रसादीसारखा थोडासाच नाही खाणार. आता आपली साखर मेल्ट होती आहे. छान साखर मेल्ट झाली की आपला शिरा झालाच समजा. एक तर शिरा असाही आपल्याला तुपाचा साखरेचा आवडतो, आणि त्यात आंबा टाकलेला असला तर किती छान, खूप छान लागतो. करून बघा. आंब्याचं प्रमाण वाढवलं तरी चालेल. देतानाही छोटे छोटे बाईट असे कापून दिलेत, तुकडे बारके बारके वरती, म्हणजे असे तरी छान लागतील. आपला शिरा झालेला आहे. अगदी थोडा वेळ झाकण ठेवा.
अगदी 1-1.5 मिनटासाठी. बस आपला शिरा तयार आहे. छान फुलून होतो. असा आपला शिरा झालेला आहे. नैवेद्य दाखवा आणि खा. देवाला नैवेद्य दाखवला आणि चला, असा आपला आंब्याचा शिरा झालेला आहे. आंब्याचा शिरा झालेला आहे. तुम्ही करून बघा, आम्ही खाऊन बघतो. चला, नमस्कार. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.